नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आलेली आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या 20व्या हप्त्यासोबतच मिळणारा राज्य सरकारचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता अखेर वितरित होणार आहे। या 7व्या हप्त्यासाठी तब्बल 1932 कोटी 72 लाख रुपयांची तरतूद महाराष्ट्र शासनाने केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वर्षातून 6,000 रुपये देतं। त्याच धर्तीवर राज्य सरकार आणखी 6,000 रुपयांची तरतूद करून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे। या योजनेत केंद्राच्या लाभार्थ्यांनाच समाविष्ट केलं जातं आणि PM किसानच्या प्रत्येक हप्त्यासोबत राज्य सरकारचा हप्ता देण्यात येतो। त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण 12,000 रुपयांचा आधार मिळत असतो। शेतकरी मित्रांनो, नमो किसान महासन्मान निधी या योजनेचा 7वा हप्ता हा आपल्याला लवकरच आपल्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे। त्याची तारीख सुद्धा गव्हर्नमेंटनं डिक्लेअर केलेली आहे। त्याविषयीचा GR सुद्धा काढलेला आहे। शेतकरी मित्रांनो, नमो किसान महासन्मान निधी या योजनेअंतर्गत 2,000 रुपयांच्या एकूण 3 हप्त्याच्या स्वरूपात हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात। खरं तर किसान सन्मान योजनेचं पैसे मिळाल्यानंतर काही दिवसातच नमो शेतकरी योजनेचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात, परंतु अजूनही हे पैसे न मिळाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। आता मात्र या योजनेबद्दल एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा पुढचा निधी म्हणजे 7वा हप्ता हा कधी मिळणार आहे याविषयी सरकारने अधिकृत तारीख दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, नमो किसान महासन्मान निधी या योजनेचा 7वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 9 सप्टेंबर 2025 रोजी आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला धन्यवाद।